हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 5th या वर्गासाठी सब्जेक्ट पाहणार आहोत इंग्लिश. या सब्जेक्टमध्ये आपण आज कलेक्शन ऑफ इंग्लिश टेक्स्ट हा टॉपिक या ठिकाणी लर्न करणार आहोत. कलेक्शन ऑफ इंग्लिश टेक्स्ट. मग कलेक्शन म्हणजे काय? तर कलेक्शन म्हणजे एखाद्या गोष्टी किंवा एखादी वस्तू ही जमा करणे. मग या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना बसची तिकीटं जमा करण्याचा छंद असतो. काही विद्यार्थ्यांना आपले जे पैसे आहेत, जे डॉलर आहेत, 1-1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, हे जे डॉलर आहे ते जमा करण्याचा छंद असतो. काहींना रेल्वेची तिकीटं जमा करण्याचा छंद असतो. काहींना वेगवेगळ्या कलरची फुलं जमा करण्याचा छंद असतो. अशी वेगवेगळी छंद ही या ठिकाणी असतात आणि त्यालाच म्हणतात कलेक्शन. मग या ठिकाणी आज आपल्याला कलेक्शन ऑफ इंग्लिश टेक्स्ट म्हणजे इंग्लिशचे जे काही टेक्स्ट आहेत ते या ठिकाणी आपल्याला कलेक्शन करायचे आहेत. मग या ठिकाणी मेक अ कलेक्शन ऑफ इंग्लिश टेक्स्ट अँड प्रेझेंट इट ॲज अ कॉलेज. लेबल ईच सॅम्पल, डिस्क्राईब इट ओरली इन युअर मदर टंग. इंग्रजी मजकुराचे वेगवेगळे नमुने जमवा आणि त्यांचा कोलाज बनवा. प्रत्येक नमुन्याला नाव द्या आणि तुमच्या मातृभाषेत त्याचे वर्णन करा. मग आपल्याला इंग्रजी मजकुराचे वेगवेगळे नमुने जमा करायचे आहेत, त्यांचा कोलाज बनवायचा आणि त्या प्रत्येकाला नाव द्यायचं आणि तेही तुमच्या मातृभाषेमध्ये. तुमची जी बोलीभाषा असेल म्हणजे मराठी असेल तर मराठीमध्ये द्या, इंग्रजी असेल तर इंग्रजीमध्ये द्या, हिंदी असेल तर हिंदीमध्ये देऊ शकतात. तर तुमची जी मातृभाषा असेल त्या मातृभाषेमध्ये त्या कोलाजला नावं द्यायची आहेत. मग कोलाज म्हणजे काय? तर या ठिकाणी तुम्ही एक पेपर घ्यायचा आहे आणि एका पेपरावर वेगवेगळे ज्या काही इंग्रजीचे जे न्यूजपेपर असतात, या न्यूजपेपरमध्ये न्यूज आलेल्या असतात म्हणजे वेगवेगळ्या बातम्या आलेल्या असतात. तर वर्तमानपत्रातल्या वेगवेगळ्या बातम्या ह्या जमा करायच्या आणि त्या एका कागदावर चिकटवायच्या. त्या जे काही वर्तमानपत्र आहे, वर्तमानपत्रातल्या 4 ते 5 ज्या काही वेगवेगळ्या बातम्या आहेत ह्या आपल्याला कट करायच्या आणि कट करून एका पेजवर त्या ठिकाणी चिटकवायच्या आणि त्यानंतर त्याला मराठीमध्ये आपण हे त्या ठिकाणी त्या ॲडव्हर्टाईजची नावं ही मराठीमधून त्या ठिकाणी लिहायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला कोलाज हा या ठिकाणी तयार करायचा आहे. यांनी इथं या पेजवर कोलाज बनवून दाखवला आहे. या पेजवर वेगवेगळे जे काही इंग्रजी जे न्यूजपेपर असतो, इंग्रजीचं वर्तमानपत्र असतं, त्या न्यूजपेपरमधल्या वेगवेगळ्या जाहिराती ह्या जमा केल्या आणि या पेजवर चिटकवलेल्या आहेत. तर असाच कोलाज हा तुम्हीसुद्धा बनवू शकतात. मग या ठिकाणी यांनी कोणकोणत्या जाहिराती इथं दिलेल्या आहेत. तर फर्स्ट आहे अ तिकीट फॉर अ शो. एका शोचं तिकीट आहे. मग शो कसला आहे? डान्स फेस्टिवलचा. मग डान्स फेस्टिवल कधी आहे? 21 ऑक्टोबर 2015 6:30 PM. 21 ऑक्टोबर 2015ला सायंकाळी 6:30 वाजता डान्स फेस्टिवल हा प्रोग्राम आहे आणि त्या प्रोग्रामचं हे तिकीट आहे आणि त्या तिकिटाची प्राईस किती आहे? 150 रुपीज. मग हे जे डान्स फेस्टिवल आहे हे कोण साजरं करतं आहे? तर काला साधना प्रेझेंट. काला साधना नावाचं जे काही एक युनिट आहे ते युनिट त्या ठिकाणी हे डान्स फेस्टिवल साजरं करत आहे. मग हे कोणत्या ठिकाणी आहे? तर आराधना हॉल 10B मयूर कॉलनी श्रीपूर या ठिकाणी हा ॲड्रेस दिलेला आहे. त्या ॲड्रेसवर हा डान्स क्लास होणार आहे. डान्स फेस्टिवल हे या ठिकाणी होणार आहे. वेनसडे 21 ऑक्टोबर 2015 6:30 PM. 21 ऑक्टोबर 2015 बुधवारी सायंकाळी 6 वाजता हे फेस्टिवल या ठिकाणी साजरं करण्यात येणार आहे. याची किंमत, या तिकिटाची किंमत आहे 150 रुपीज. नो रिफंड, नो रिचार्ज. जर तुम्ही तिकीट घेतलं, एकदा विकलेलं तिकीट हे परत घेता येणार नाही. अशा प्रकारे ही एक जाहिरात आहे, ही आहे तिकिटाची. मग ही न्यूजपेपरमधून कट करून या ठिकाणी चिटकवली आहे. त्याचप्रमाणे ही सेकंड जाहिरात चिटकवली आहे. थर्ड, फोर्थ अशा वेगवेगळ्या जाहिराती या ठिकाणी न्यूजपेपरमधून कट करायच्या आणि या ठिकाणी चिटकवायच्या आणि त्याचा कोलाज बनवायचा. सेकंड आहे ॲन ॲडव्हर्टाइजमेंट एक्झिबिशन कम सेल. या ठिकाणी एक एक्झिबिशन लावलेलं आहे वस्त्र एम्पोरियम. कोणी लावलेलं आहे? वस्त्र एम्पोरियम यांनी. 101 साऊथ ॲव्हेन्यू आमेगॉन या ठिकाणी, आमेगॉन या ठिकाणी हे वस्त्र एम्पोरियम लावलेलं आहे. त्याचा ॲड्रेस दिला आहे. अ वाईड रेंज ऑफ सिल्क अँड कॉटन साडी ड्रेस मटेरियल अँड बेडशीट अँड बेड स्प्रे. तर या वस्त्र एम्पोरियममध्ये कोणकोणत्या गोष्टी अवेलेबल आहे? तर त्या ठिकाणी तुम्हाला साड्या आहेत, ड्रेस आहे, ड्रेस मटेरियल आहे आणि बेडशीट आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल आहेत.
मग हे जे एक्झिबिशन आहे हे किती तारखेला भरणार आहे, तर 26 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीमध्ये हे एक्झिबिशन भरणार आहे. 26 ऑक्टोबर 2015 टू 8 नोव्हेंबर 2015, 9 AM टू 9 PM. 26 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीमध्ये हे जे एक्झिबिशन आहे हे भरणार आहे आणि त्याचा टायमिंग आहे 9 AM टू 9 PM. मग हरी अप, लवकरात लवकर या ठिकाणी भेट द्या. 10% 50% डिस्काउंट ऑफ एव्हरी परचेस. तुम्ही काही शॉपिंग केली तर त्याच्यावर 10% आणि 50% डिस्काउंट आहे. ॲट्रॅक्टिव्ह ऑफर ऑन परचेस अबोव ₹5,000. जर तुम्ही 5,000ची शॉपिंग केली तर त्याच्यावर अजून वेगवेगळ्या प्रकारचे ॲट्रॅक्टिव्ह अशा वेगवेगळ्या ऑफर्स या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे, अशी ही जाहिरात आहे. त्याप्रमाणे थर्ड आहे अ बिल, महावीर स्टोअर. मग ह्या महावीर स्टोअरचा ॲड्रेस दिलेला आहे 512 LV घाटे रोड, तळेगाव टू फोन 41212. या ठिकाणी हे बिल दिलेलं आहे मिस्टर दिलीप देसाई यांच्या नावाचं. कधी घेतलेलं आहे, 9 जानेवारी 2015. 9 जानेवारी त्यांनी शॉपिंग केलेली आहे या महावीर स्टोअरमधून. महावीर स्टोअर म्हणजे या ठिकाणी जे ग्रोसरीचं दुकान असतं किंवा एखादी जनरल स्टोअर्स असतं त्या ठिकाणी त्यांनी शॉपिंग केलेली. मग काय काय घेतलेले, पेन, इरेझर, शार्पनर, नोटबुक, अलाराम क्लॉक एवढ्या वस्तू त्यांनी शॉपिंग केलेल्या आहे. मग किती वस्तू घेतलेल्या आहे, पेन किती घेतलेले 2, इरेझर किती घेतले 5, असं या ठिकाणी त्यांनी नोट डाऊन केलेले. त्यानंतर एका पेनची किंमत ₹50, मग टोटल 2 पेनची किंमत झाली ₹100, असं या ठिकाणी त्यांनी या बिलमध्ये नोट डाऊन केलेलं आहे. आणि अशा प्रकारे पूर्ण बिल हे ₹310 झालेलं आहे. तर हे बिल या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. आणि असं बिल हे त्या न्यूजपेपरमध्ये आलेले, न्यूजपेपरमध्ये वेगवेगळ्या बातम्या आलेल्या आहेत. तसेच हे जे बिल आहे हे त्यांनी दुकानातून जी शॉपिंग केली त्याचं बिल हे या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे या बिलाचं सुद्धा तुम्ही या ठिकाणी कोलाज बनवू शकतात, असे वेगवेगळी बिलं जमा करून. त्याचप्रमाणे नेक्स्ट आहे अ रिसिट, महाराष्ट्र लायब्ररी रिसिट. त्यांनी इथे एक रिसिट दिलेली आहे आणि ती कसली दिली, लायब्ररी म्हणजे ग्रंथालयाची. महाराष्ट्राचं जे काही ग्रंथालय तिथली रिसिट आहे. मग या रिसिटचा हा नंबर आहे 2539 रिसिट नंबर. डेट दिलेली आहे. ही रिसिट कधी बनवली, 12/3/2015 या डेटला. घेतलेलं कोणी हे, रिसिव्ड विथ थँक्स फ्रॉम मिस्टर प्रमिला काकडे यांच्या नावाने ही रिसिट तयार केलेली आहे. द अमाऊंट 2320 ओनली, 2320 ओनली एवढे पैसे भरायचे ॲज ॲन्युअल मेंबरशिप. तुम्हाला जर या लायब्ररीचं मेंबर बनायचं असेल तर एवढी फी भरून त्या ठिकाणी तुम्ही त्या लायब्ररीचे मेंबर बनू शकता. मग पेमेंट कसं दिलेलं आहे, बाय कॅश, बाय चेक. तुम्ही ज्या पद्धतीने दिलं असेल त्या पद्धतीने इथं बाय कॅश दिलेलं आहे म्हणून चेकवर कट मारला आहे. रिसिव्ड बाय, ज्यांनी घेतलेलं आहे म्हणजे प्रमिला काकडे यांची ही सिग्नेचर आहे. प्रमिला काकडे यांनी हे घेतलेलं आहे आणि त्यांना ही रिसिट त्या लायब्ररीवाल्याने दिलेली आहे. मग त्यांनी पैसे घेतलेले आहे या मेंबरशिपचे, तर त्यांनी इथं रिसिव्ड बाय, आम्ही तुमचे मेंबरशिप स्वीकारत आहोत म्हणून ही त्यांची सही आहे. अशा प्रकारे ही रिसिट या ठिकाणी तयार केलेली आहे. त्याचप्रमाणे कार्टून स्ट्रीप, या ठिकाणी ही एक कार्टून स्ट्रीप दिली आहे आणि या कार्टून स्ट्रीपप्रमाणे आपल्याला इथं ही एक छोटीशी स्टोरी या ठिकाणी त्यांनी दाखवलेली आहे. हे सुद्धा आपल्याला न्यूजपेपरमध्ये पाहायला मिळतं. म्हणजे असे 1 2 3 4 5 असे हे 5 कात्रणं आहेत की जी न्यूजपेपरमधून कट करून या ठिकाणी त्यांचा एक कोलाज हा तयार केलेला आहे. तर असाच कोलाज तुम्हीसुद्धा बनवायचा आहे. न्यूजपेपरमधून वेगवेगळे कात्रणं कट करायची आणि एका पेजवर ती कात्रणं चिटकवायची आणि तो कोलाज त्या ठिकाणी बनवायचा आणि त्या कोलाजला तुमच्या मातृभाषेमध्ये त्यांचं नाव हे त्या कोलाजला द्यायचं आहे. तर अशा प्रकारे कलेक्शन ऑफ इंग्लिश टेक्स्ट हा टॉपिक या ठिकाणी मी लर्न केलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.